गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 21 जानेवारी 2025. आत्ताच सूर्योदय झाला आहे. 7:45 झालेले आहे. लाटा मस्त उंच उसळत आहेत आज. लाटा का उंच उसळत आहेत माहीत नाही, पण चंद्र डोक्यावर आहे. दिसतोय की नाही माहीत नाही. आता दिसायला हरकत नाही खरं. अवघड आहे दिसणं. नाही दिसत, नुसत्या डोळ्याला दिसतोय. बाय सिगल पक्षी बसलेले. आज आहे सप्तमी, पौष कृष्ण सप्तमी, शके 1946, मंगळवार आहे. आमच्या इथं रोज सकाळी, म्हणजे सकाळी नाही म्हणता येणार, पहाटेच 5:30 वाजता सनईनी सुरुवात होते. रोज सनई असते, वेगवेगळी सनईचे राग वाजवतात. सनईचे राग वेगवेगळे असतात आणि ऐकायला त्यांनीच जाग येते 5:30 वाजता. खूप सुंदर वाटतं. इतकं छान वाटतं ना की प्रसन्न मनाने उठता येतं. आणि त्याच्यानंतर पहिलं गाणं गणपतीचं असतं. गजानना श्री गणराया वगैरे वगैरे अशा प्रकारचं पहिलं गजाननाचं गाणं लावतात आणि मग नंतर सगळी भक्तिगीतं असतात. खूप सुंदर वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये सकाळची सुरुवात झाल्यामुळे दिवस छान जातो. तुम्हाला वाटत असेल शेअर मार्केटचं न सांगता मी असं काय सांगतोय सगळं. त्याचं कारण वेगळं आहे की आत्ता शेअर मार्केटमध्ये अजूनही काही आज घडेल असं वाटत नाही आहे. आजची सुरुवात पॉझिटिव्हच असेल. काल म्हणल्याप्रमाणे जर 23,500वरती जर आपला निफ्टी टिकला तर तो पुढं 24,000पर्यंत जाईल. आणि जर नाही टिकला तर गेले काही दिवस मी जे सांगतोय तशा प्रकारे तो कन्सॉलिडेट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शेअर विकत घ्यायला असं काही फार मोठा वाव मिळणार आहे अशातला भाग नाही आहे. चुकला माकला मिळाला तर मिळाला. अजूनही FMCG डाऊन असल्यामुळे तुम्हाला एखाद वेळेस चुकला माकला मिळू शकेल शेअर. ETF FMCGचा घेण्यात आत्ता तरी पॉईंट नाही, कारण FMCGचा ETF वर जाईल, कारण आत्ता नाही जाणार. तो सेक्टोरियल असल्या कारणाने त्याला जरा वेळ लागेल. त्यापेक्षा इंडिव्हिज्युअल स्टॉक तुम्ही जर का चांगला निवडलात तर तो वर जाण्याची शक्यता खूप मोठी आहे. त्यातले कुठले विकत घ्या, कुठले विकत घेऊ नका हे मी 15 दिवसापूर्वीच्या आठवड्याच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तुम्हाला, तर तेही बघा. त्यामुळे शेअर्स मार्केटविषयी सांगण्यासारखं काही नाही. सोने चांदी विकत घ्यायची आत्ता वेळ नाही. आपले ट्रम्प साहेब काय करतील ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आज ते काय निर्णय घेत आहेत, पहिले काही निर्णय ते काय घेत आहेत ते आपल्याला बघायला लागेल. आणि जर त्यांनी पॉझिटिव्ह, आपल्या दृष्टीने पॉझिटिव्ह, शेअर मार्केटच्या दृष्टीने पॉझिटिव्ह जर असे निर्णय घेतले तर आपल्याला शेअर मार्केट वरच जाताना दिसेल. जर त्यांनी चीनवर निर्बंध टाकले तर सोनं खूप वर जाताना दिसेल. आणि आपलं जे आधीचं प्रिडिक्शन होतं ते प्रिडिक्शन कदाचित चुकू शकेल. की आपण जे म्हणलं आहे की फेब्रुवारी 10पर्यंत आपल्याला सोनं खरेदीची वेळ मिळेल, नक्की मिळेल, हे जे अगोदर म्हणलेलं होतं, तर त्यांनी जर का चीनवर निर्बंध टाकले तर ती वेळ नाही येणार खरेदीची. सोनं हाताबाहेर जाईल, सोनं वरच जात राहील. लक्ष नाही आहे, लक्ष नव्हतं.
तर अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे शेअर मार्केटविषयी भाष्य करण्यासारखं काही नाही. पूर्वी जे सांगितलेलं आहे तेच मागच्या पानावरून पुढं चालू आहे. काळजी घ्या. FMCGचे शेअर चुकले माकले मिळाले तर घ्या. IT शेअरही एखादा मिळून जाण्याची शक्यता आहे, चांगला शेअर, पण मिळेलच अशातला भाग नाही. इकडं सूर्योदय छान झालेला आहे, मस्त. मी कालचा व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. अपलोड केलेला आहे पण व्हॉट्सअपवर टाकलेलं नाही आहे, त्यामुळे व्हॉट्सअपच्या मित्रांना मिळालेलं नाही आहे. आणि कालच्या व्हिडिओत फार काही सांगितलं होतं अशातलाही भाग नाही. आज तरी थोडंफार बोललो आहे मी. कालच्या याच्यामध्ये शेअर्सविषयी बोलण्यासारखं काहीच नव्हतं, कारण सगळा निर्णय हा ट्रम्पच्या वरती अवलंबून आहे. आणि ट्रम्पचे ऑफिस आजपासून चालू होणार आहे, त्यामुळे आज आपले मार्केट संपल्यानंतर त्याचं ऑफिस चालू होणार आणि त्याच्यामुळे आजचा निर्णय जे आहे ते आपल्याला उद्याच्या मार्केटवर इम्पॅक्ट करणार आहे. त्यामुळे बघू काय करतं. कॅनडा, त्याच्यानंतर मेक्सिकोवर निर्बंध लादतोय का, चायनावर पहिले निर्बंध लादतोय, भारतीयांवर लादतोय का, म्हणजे इंडियावरती. बघू आता काय होतंय, त्याप्रमाणे ठरवू. तोपर्यंत मजेत राहा, एन्जॉय करत राहा. आज पर्यटकांची लकीली इकडं गर्दी आहे. कशी काय आली आहे काय माहिती. बरेच पर्यटक आलेले, नाही कसे आलेत माहित नाही. ते बघ निविर चालला, बघतोय तुझ्याकडे, नाही समुद्रावर बघत होता. तर बरेच पर्यटक आलेले आहेत. कसे आले काय कळायला मार्ग नाही. जनरली एवढे पर्यटक मंगळवारच्या दिवशी दिसत नाही, पण आज बऱ्यापैकी दिसतात, सारखे येतात. आज सुट्टी नाही, काही नाही, उद्या सुट्टी नाही, तरी कसे काय येत आहेत काय माहिती. ठीक आहे, पण काय हरकत नाही. बघा जमलं तर उद्यापर्यंत येता आलं तर गुरुवार शुक्रवार मस्त मजा करता येते. शुक्रवारी परत पर्यटक वाढायला लागतात. तुम्ही कुठल्याही स्थळावर गेलात तर तुम्हाला मग पर्यटक सापडतात आणि मग गर्दीच गर्दी असते मंडईसारखी. मग त्याला काही अर्थ राहत नाही. आपल्याला शांतपणे जे एन्जॉय करायचं असतं ते एन्जॉय नाही करता येत. बघा जमलं तर. चला बाय, गुड डे, सी यू.